नमस्कार, मी नेहास रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। आज मी तुम्हाला नारळ घालून रवा बर्फी दाखवणार आहे। तर अगदी मस्त अशी ही बर्फी बनत असते व चवीला देखील तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूद ही बर्फी तयार होते। तर त्यासाठी सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घालणार। बर्फी करण्यासाठी 1 वाटी फाईन 0 नंबरचा रवा घेतलेला आहे। छान असं तो वितळल्यानंतर हा रवा ह्या तुपामध्ये घालायचा आहे। अशा पद्धतीने रवा छान असा फुलला पाहिजे, तर गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आणि जसा आपण शिऱ्याकरिता रवा भाजतो तसा रवा इथं भाजायचा नाही। अगदी हलका गुलाबी रंग येईल तोवर आपल्याला रवा भाजायचा आहे। तर अशा पद्धतीने हात न थांबवता सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून रवा हा अतिशय लालही होणार नाही व तळाशी लागणारही नाही। रवा भाजायला 7 ते 8 मिनिट लागतात, तर अगदी पांढराही हा रवा राहू द्यायचा नाही। अशा पद्धतीने हलका गुलाबी भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी खोबऱ्याचा खीस। तर हा कोरड्या खोबऱ्याचा खीस आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा खीस देखील टाकू शकतात। तर आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी फक्त 1 मिनिटापर्यंत मंद आचेवरती परत भाजून घ्यायचा, जेणेकरून खोबरंही छान असं खरपूस भाजलं जाईल। तर हे कोरडं खोबऱ्याचं खीस घेतलेला आहे, तर मी जास्त याला रोस्ट करणार नाही। जर तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला तर मात्र छान असं कोरडं होऊस तर याला भाजून घ्यायचं। तर अशा पद्धतीने बघा, रव्याला देखील हलका गुलाबी रंग आल्यानंतर ह्यामध्ये मी खोबऱ्याचा खीस हा मिक्स केला। त्यानंतर ह्यामध्ये साखरेचा पाक न टाकता आपण अमूल मिठाई मीठ टाकणार आहोत। तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी खोबऱ्याच्या खिसाकरिता मी इथं समप्रमाणात 1 वाटी मिल्क मेड घेतलेलं आहे। मला हवं असल्यास तुम्ही 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी खोबऱ्याचा खीस देखील टाकू शकतात आणि त्यानंतर खोबऱ्याचा खीस हा जास्त घेतला किंवा रवा जास्त प्रमाणात घेतला तर तुम्ही त्यामध्ये मिल्क मेडचं सुद्धा प्रमाण वाढवायचं। तर अशा पद्धतीने बघा, हा डो तयार होत असतो। अगदी मंद आचेवरती 1 मिनिटपर्यंत मिल्क मेड टाकल्यानंतर अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं। अगदी 1 मिनिटामध्ये हा गोळा तयार होत असतो। त्यानंतर ह्यामध्ये घालायची वेलची पावडर। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये केवडा इसेन्स किंवा रोज इसेन्स देखील टाकू शकतात, जेणेकरून ह्या बर्फीची चव अजूनच छान येईल। तर मला नको आहे तर मी इथं स्किप केलेलं आहे। तर अशा पद्धतीने छान असं मिक्स केल्यानंतर आपलं हे बर्फीचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे। तर आता गॅस मी बंद केलेला आहे आणि आता हे मिश्रण छान असं तयार झाल्यानंतर तुम्हाला जर असं सेट करायचं असेल ना, तर तुम्ही ताटामध्ये किंवा कोणत्याही केक टिनमध्ये छान अशी बर्फी सेट करून घेऊ शकता। तर मी इथं ही बर्फी थोडी छान अशी अजून आकर्षक होण्याकरिता ह्यामध्ये रंग मिक्स करत आहे। तर इथं मी जास्त भांड्यांचा पसारा न करता हे मिश्रण कढईमध्येच राहू देणार आणि इथं लहान मुलांचा डबा असतो ना, तो घेतलेला आहे, म्हणजे इथं केक टिनचीही आवश्यकता नाही। अगदी सहज प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलांचा हा डबा अवेलेबल असतो, तर त्यामध्ये ही आपण बर्फी छान अशी सेट करू शकतो। तर अगोदर ह्या डब्याला छान असं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून बर्फी ही निघताना सहज निघते। तर ह्या बर्फीला छान असा लुक देण्याकरिता इथं अर्ध्यापेक्षा जास्त मिश्रण ह्या डब्यामध्ये मी ओतून घेणार व छान असं हातांनी सेट करून घेणार। बघा, अशा पद्धतीने अगदी सहज सेट होतं हे मिश्रण, काहीही यामध्ये अवघड नाही। हाताला तूप वगैरे काही लावायची गरज नाही, फक्त असं बोटांनी छान असं दाबून घ्यायचं। अगदी पटकन होती ही प्रोसेस। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या बर्फीच्या खाली बटर पेपर देखील ठेवू शकता, त्यानंतर ह्यामध्ये बर्फी सेट करू शकतात। तर अशा पद्धतीने ही मी एक लेयर प्लेन करून घेतलेली आहे आणि आता उरलेलं मिश्रण पाहूया। तर हे मिश्रण मी कढईमध्ये राहू दिलेलं बघा असं कोरडं झालेलं आहे। खाण्याचा रंग म्हणजेच हिरवा फूड कलर आता ह्या मिश्रणामध्ये टाकत आहे, जेणेकरून बर्फीला छान असं लुक येईल।
तर तुम्ही पाहू शकता मिश्रण हे अशा पद्धतीने कोरडं झालेलं आहे. जर आता ह्यामध्ये अजून मिल्क मेड घातलं ना तरीही छान असं पाहिजे तसं हे पातळ होणार नाही. तर ह्यामध्ये अगदी फक्त 2 ते 3 टेबलस्पून दूध टाकणार, जेणेकरून हे मिश्रण छान असं पातळ होईल. बर्फी सेट करताना वरची लेयर ही मस्त अशी पातळ तयार होईल. तर बघा अशा पद्धतीने मस्त हे मिश्रण पाहिजे तसं पातळ झालेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम ही बंद केलेली आहे. तर अशा पद्धतीने ह्या पांढऱ्या लेयरवरती आता ही ग्रीन लेयरसुद्धा लावून घ्यायची आहे आपल्याला. तर अगदी मस्त अशी आकर्षक ही आपली बर्फी बनेल व अगदी तोंडात टाकताच विरघळणारी रवा व खोबऱ्याची ही बर्फी तुम्हीसुद्धा बनवाल ना तर अगदी परफेक्ट बनेल. तर आता चमच्याने हे मिश्रण असं टाकून घेतल्यानंतर बघा हाताने असं ही लेयर छान अशी प्लेन करून घ्यायची. तर आपण हाताने जर सेट केले ना तर बघा असे बोटांचे निशाण राहतात ना, तर त्यासाठी काय करायचं, पोहे खायचा चमचा घ्यायचा व त्याने मिश्रण असं प्लेन करून घ्यायचं. बघा किती मस्त असं प्लेन झालेलं आहे ना मिश्रण. तर अशा पद्धतीने प्लेन केल्यानंतर ह्यावरती काही ड्रायफ्रूटचे काप टाकूया. तर अशा पद्धतीने ह्यावरती ड्रायफ्रूटचे काप टाकल्यानंतर आता हा डबा लावून छान असं फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवणार. फ्रीझरमध्ये न ठेवता अगदी 2 तासात ही छान अशी ही बर्फी सेट होत असते. तर आता बघा 15 मिनिट झालेले आहे. मस्त अशी आपली बर्फी ही सेट झालेली आहे. आता बघा चमच्याने अशा पद्धतीने हे मिश्रण मी बाहेर काढून घेणार, न तोडता अगदी अलगद हाताने, आणि प्लेटमध्ये काढायचं. त्यानंतर छान असं चाकूने चौकोनी आकारामध्ये ही बर्फी कापून घ्यायची आहे, किंवा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकतात. तर अशा पद्धतीने शिल्लकचा भाग मी कापून घेतलेला आहे आणि त्यानंतर चौकोनी भागामध्ये आता ही बर्फी कट करून घेतलेली आहे. तर जेवढी ही बर्फी दिसायला आकर्षक दिसत आहे ना, तेवढीच खायला देखील चविष्ट लागते. आणि आता ह्या बर्फीवरती खोबऱ्याचा खीस टाकल्यानंतर ह्या बर्फीचा लूक अजूनच वाढेल. बघा किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे ना. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. तर तुम्हाला आता ही बर्फी तोडूनही दाखवते. तर बघा किती मस्त अशी मऊसूत ही बर्फी तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तर ह्या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा. तर मंडळी, आज आपण मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असलेली मस्त अशी खमंग मोतीचूर लाडूची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी इथं सर्वप्रथम मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ छान असं चाळणीने अगोदर चाळून घेतलेलं आहे. तर इथं 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी समप्रमाणात मी पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये आता हे पाणी टाकून घ्यायचं आहे व हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आता हे भिजून झालेलं आहे. तर आता तुम्हाला चमच्यावर घेऊन मी याची कन्सिस्टन्सी दाखवते. तर पीठ हे असंच ठेवायचं आहे, जास्त पातळही नाही व जास्त घट्टही नाही. आणि दुसरी पद्धत अशी की पीठ हे परफेक्ट कसं झालेलं आहे, तर चमच्यावरती अशा पद्धतीने लाईन ड्रॉप करायची. बघा अगदी सुटसुटीत हे पीठ असं मिक्स होत नाही, म्हणजे समजून जायचं की मिश्रणाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे. अगदी फक्त 1 चिमूट केशरी रंग टाकायचा, जेणेकरून बुंदीला छान असा रंग येईल. तर फूड कलर टाकल्यानंतर तुम्ही रंग बघू शकता किती छान असा आलेला आहे बेसन पिठाला. तर तशीच आता हे सर्व मिश्रण एका ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर ग्लासमध्ये सर्व हे मिश्रण भरून घेतल्यानंतर आता जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि आता ही कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये तूप घालायचं. तर इथं मी साजूक तूप घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही रिफाइंड ऑइलमध्येही बुंदी तळू शकतात. तर आपल्या गणपती बाप्पांना मोतीचूरचे लाडू हे खूपच आवडतात. तर त्यांच्यासाठी जर नैवेद्य बनवत असाल तर तुपामध्ये तळूनच बनवायचा. तर आपण कोणताही नैवेद्य हा तुपामध्येच बनवत असतो. तर आता ह्या बेसन पिठाची आपल्याला बुंदी पाडायची आहे. त्यासाठी काही ट्रिक बघूया.
तर इथं मी ही मोठ्या आकाराची खिसणी घेतलेली आहे. ह्या खिसणीमध्ये देखील आपण हे खिसणी उलटे करून ह्यामध्ये बुंदी पाडू शकतो. अगदी सहज बनते पटकन. आणि इथे एक ही अद्रक खिसायची लहान खिसणी आहे. ह्यावरती मी तुम्हाला बुंदी पाडून दाखवणार. तर बघा, ही खिसणी अशा पद्धतीने वर पकडायची जेणेकरून हाताला आस लागता कामा नये व ग्लासमधील मिश्रण ह्या खिसणीवरती असं अलगद टाकायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्टीलची मोठी चाळणी असते त्यामध्ये देखील बुंदी पाडू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने अगदी हळूहळू हे मिश्रण ह्या खिसणीवरती टाकायचं. बघा किती छान असे ड्रॉप पडत आहे. हात न हलवता अगदी अलगद हाताने ग्लासने हे मिश्रण खिसणीवरती सोडायचं आहे. आणि बघा, हात फक्त अगदी तिथल्या तिथं थोडा हलवायचा, जास्त हलवायचा नाही. तर अगदी मस्त अशी आपली ही बुंदी पडत असते. किती मस्त असे ड्रॉप्स पडलेले आहेत. आणि आता थोडा वेळ याला हात लावायचा नाही. लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 1 ते 1.5 मिनिट लागतं याला. तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची. जास्त मोठ्या फ्लेमवरती ही बुंदी तळायची नाही. तर हे साधारण 1.5 मिनिटात तळून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर एवढंच तळायचं आहे, यापेक्षा जास्त तळायचं नाही. तर याला छान असं नितळून काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने सर्व ही बुंदी आता मी कढईमधून बाहेर काढणार. तर अशा पद्धतीने बघा किती छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. तर लगेचच दुसरी बॅच ही तळून घेणार सेम ह्याच पद्धतीने. तर अशा प्रकारे सर्व ही बुंदी मी पाडून घेतलेली आहे. बघा किती छान अशी तयार झालेली आहे. तर आता याला छान असं थंड करून घ्यायचं आहे. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. व आपल्याला हे मिश्रण फार असं बारीक करायचं नाही. थोडं जाडसर म्हणजे रवाळ ठेवायचं आहे. म्हणजे जसा मोतीचूरचा लाडू असतो त्याप्रमाणेच हे मिश्रण ठेवायचं आहे. म्हणजे पल्स मोडने मिक्सरच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला फिरवत अशा पद्धतीने हे फिरून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं रवाळ मिश्रण तयार झालेलं आहे. यापेक्षा आपल्याला हे बारीक करायचं नाही. तर अशा पद्धतीने सर्व हे मिश्रण मी फिरून घेतलेलं आहे. आणि एकदम मस्त असं मोतीचूरच्या लाडूचं मिश्रण असते तसं हे झालेलं आहे. तर आता पाक बघूया. सर्वप्रथम जाड तळाची कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे. आणि 1 वाटी साखरसाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आणि पाणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे. आणि पहिल्यांदा साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे. चमच्याने हलवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ह्यामध्ये फूड कलर म्हणजे खायचा रंग टाकायचा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर मी इथं केशरी रंग घालत आहे जेणेकरून लाडू अजूनच आकर्षक दिसतील व दिसायलाही छान दिसतात. तर आता चमच्यावरती पाक बघूया. अशा पद्धतीने दोघं बोटांवरती घ्यायचं व बघा अशी हलकीशी तार निघते. तर काही 10 ते 15 सेकंडमध्ये आता ही एकतारी पाक होणार. तर अगदी आपल्याला पाहिजे तसा पाक झालेला आहे. आता ह्या स्टेजला ह्यामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे. आता ह्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकून छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे व हे मिश्रण थोडं कोरडं होईल तोपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. तर साधारण 1 ते 2 मिनिट सर्व हे मिश्रण एकत्र करून मी परतून घेतलेलं आहे. थोडंसं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता ह्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. तर इथं 1 टेबलस्पून मी वेलची पावडर टाकलेली आहे. तर आता पहा, मिश्रण हे कढई सोडायला लागलेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करून देणार आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये देखील काढून घेऊ शकता थंड करण्यासाठी. तर जास्त भांडे न भरवता मी ह्या कढईमध्येच छान असं हे मिश्रण थंड करून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचं नाही. अर्धवट
थंड असेल तसं ह्यामध्ये लाडू वळून घ्यायचे आहेत। तर बघा, कढईला थोडंही हे मिश्रण चिकटलेलं नाही, मस्त असं सुटसुटीत झालेलं आहे। ह्यामध्ये तुम्ही मगज देखील टाकू शकता, तर मी इथं ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। तर छान असं मिक्स करून आता लाडू वळून घेणार। इथं हे बुंदी मी तुपात तळून घेतलेली आहे, म्हणून ह्यामध्ये वरतून तूप घातलेलं नाही। जर तुम्ही तेलामध्ये बुंदी तळून घेतली तर असं मिश्रण हे मिक्स करत असताना ह्यामध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचं, जेणेकरून लाडवांची चव ही आणखीनच मस्त येते। तर आता छान असा हा दाबून दाबून लाडू वळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघा, मस्त असा गोल करकरीत हा लाडू येतो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा। तर अशा पद्धतीने ह्यावरती मी पिस्ता लावून छान असा हा लाडू वळून घेतला। अशाच पद्धतीने सर्व हे लाडू वळून घेणार। तर नेहमीप्रमाणे माझी ही साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की करीत आहे। मार्केटमध्ये अगदी महाग मिळत असलेली पेढ्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर हे पेढ्यांची रेसिपी एवढी सोपी आहे ना मंडळी, की गॅस न पेटवता अगदी फक्त 10 मिनिटामध्ये हे पेढे घरी तयार होत असतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 खजूर टाकलेले आहेत। तर ह्या खजुरांच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 5 ते 6 काजू घ्यायचे आहेत। त्यासोबतच 5 ते 6 बदाम घ्यायचे आहेत व ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर 12 ते 15 इथं मनुका घेतलेले आहेत, त्यासुद्धा ह्यामध्ये टाकल्यानंतर 2 चम्मच डेसिकेटेड कोकोनट टाकणार। तर ह्यानंतर तुम्हाला जर ह्यामध्ये साखर ॲड करायची असेल ना, तर तेही तुम्ही 2 चम्मच टाकू शकतात। पण खजूर हे नॅचरली गोड असतातच, त्या कारण मी यामध्ये साखर ॲड करत नाही। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर ह्यामध्ये टाकू शकतात। काजू आणि बदाम स्किप करून त्यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा ॲड करू शकतात। आणि अशाच पद्धतीने सर्व टाकल्यानंतर 2 चम्मच ह्यामध्ये मी खसखस टाकत आहे। त्यानंतर छान असं हे सर्व ड्रायफ्रूट मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे। बघा, अशा पद्धतीचा हा गोळा तयार होत असतो। अगदी सहज आता याचे पटापट लाडू वळून घ्यायचे। हाताला तेल किंवा तूप लावायची काहीही गरज नाही, अगदी पटापट हे लाडू वळले जात असतात। व बघा किती आकर्षक ही दिसत आहे दिसायला, व चवीला देखील उत्कृष्ट लागतात। तर अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू आता तयार करून घेणार लहान आकारामध्ये। जास्त मोठ्या आकाराचे हे लाडू तयार करायचे नाहीत, कारण ह्यावरती आता आपल्याला कोटिंग करण्यासाठी अजून मिश्रण हवं आहे, त्यासाठी लहान आकाराचेच हे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने आपण नेहमी मुलांनाही हे लाडू बनवून देऊ शकतो। अत्यंत असे पौष्टिकही आहे व मुलं ड्रायफ्रूट खायला भरपूर अशी नाटकंही करतात। तर अशा पद्धतीने हे लाडू आपण डब्यामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतो। त्यानंतर परत मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 5 ते 6 काजू टाकणार व 1.5 वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे व त्यासोबतच मिल्क पावडर घ्यायची आहे अर्धी वाटी। आणि आता हे मिश्रण छान असं मिक्सरमध्ये परत फिरवून घेणार, जेणेकरून हे छान असं एकजीव होईल। तर बघा, अशा पद्धतीने हे मिल्क पावडर आणि खोबऱ्याचा किस मी मिक्सरमध्ये छान असा फिरवून घेतला। तर वाटत सुद्धा नाही की ह्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे। मिल्क पावडर खोबरं छान असं मिक्स झालेलं आहे। टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचं छान असं हे टेक्स्चर होतं। तर आता हे मिश्रण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे व त्यामध्ये उकळलेलं दूध थंड करून ह्यामध्ये 2 टेबलस्पून घालणार व छान असं आता हे मिश्रण मिक्स करणार। अशा पद्धतीने अतिशय थंडही दूध टाकायचं नाही व अतिशय गरमही दूध टाकायचं नाही व दूध पूर्ण असं ह्यामध्ये एकत्र टाकायचं नाही, असं चमच्यानेच टाकायचं। फक्त इथं मी 3 टेबलस्पून ह्यामध्ये दूध टाकलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये
4 चम्मच पिठी साखर ॲड करत आहे आणि परत छान असं आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे ह्यामध्ये फक्त मी 3 टेबलस्पून दूध घातलेलं आहे, तरीसुद्धा बघा किती मस्त छान असा गोळा हा तयार होतो आणि खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं। तर अशा पद्धतीने आपण जितकं जास्त हे मिश्रण छान असं मिक्स करतो, तर अशा पद्धतीने खोबरं हे तेल रिलीज करतं बाहेर। ह्यामध्ये आपण तुपाचाही अजिबात वापर केलेला नाही। तर अशा पद्धतीने एक लहान आकाराचा मी आता गोळा घेणार व तो अशा पद्धतीने तळ हातावरती ठेवायचा आहे आणि लगेच दुसऱ्या हाताने प्रेस करायचा आहे। तर अशा पद्धतीने अंगठ्याने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे व मधोमध ड्रायफ्रूटचे जे लाडू केलेले आहेत ना, ते आता ह्यामध्ये भरायचे आहेत। व बघा असं अगदी आपण मोदक वळतो ना, तशा पद्धतीने छान असं हे सर्व कोटिंग करून घ्यायची आहे या मिश्रणाची व दोघं तळहाताच्या साहाय्याने मस्त असा लाडू वळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीचा बघा किती छान आणि सुंदर ही दिसत आहे। तर अशा पद्धतीने लाडू वळून घेतल्यानंतर असा दोघं बोटांनी छान असं वरतून प्रेस करायचं आणि आजूबाजूने दोघं बोटांनी बघा असं गोल गोल फिरवायचं। तर कोणत्याही मशीन किंवा साचाचा वापर न करता अगदी परफेक्ट आपण बाहेरून आणतो तसे हे पेढे घरीच तयार होत असतात। बघा अशा पद्धतीने किती सुंदर व आकर्षक दिसतही आहे। तर आता अशाच पद्धतीने सर्व पेढे मी तयार करून घेणार। तर बघा जशी माव्याच्या पेढ्यांवरती हलके हलके क्रॅक्स असतात ना, तसे क्रॅक्स ही दिसत आहे ह्या पेढ्यांवरती व जेवढे हे पेढे दिसायला सुंदर दिसतात ना, तेवढेच खायला देखील चविष्ट असतात। तर लगेच तुम्हाला दुसरा पेढाही बनवून दाखवते, काही अवघड असं नाही ह्यामध्ये। बघा छान असा परत एक लाडू वळून घेतला, दोघं तळ हातावरती ठेवायचा, दुसऱ्या हाताने परत प्रेस केला आणि असं बोटांनी दाबून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूटचा लाडू अशा पद्धतीने भरून घेतला, काहीही अवघड नाही। आणि बघा असं अशा पद्धतीने मस्त असा चारी बाजूने मस्त फोल्ड करत घ्यायचं। तर ह्या पेढ्याला छान असं दोघं हातांनी परत लाडूचा आकार द्यायचा आणि असं अलगद 2 बोटांनी परत वरतून प्रेस करायचं आणि पेढ्याच्या आजूबाजूला अंगठ्याच्या साहाय्याने व ह्या बोटाने बघा असं गोल गोल फिरवायचं। बघा किती मस्त असा पेढा तयार होतो। मात्र अशी काळजी घ्यायची की हे मिश्रण जास्त वेळ वरती राहू द्यायचं नाही। ज्या वेळेस आपल्याला पेढे वळायचे आहेत ना, त्यावेळेस हे मिश्रण फ्रीजमधून बाहेर काढायचं, तोपर्यंत हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं। जर हे मिश्रण आपण वरती राहू दिलं तर जसे आपल्याला पेढे हवेत तसे येणार नाहीत। ड्रायफ्रूट लाडू वरतीही राहिले तर काहीही प्रॉब्लेम नाही, फक्त वरची कोटिंग करायला हे कोकोनट जे हे मिश्रण आहे ना, हे फ्रीजमध्ये ठेवायचं। तर बघा अशा पद्धतीने सर्व हे मी पेढे तयार करून घेतले आणि ह्या पेढ्यांवरती अशा पद्धतीने फूड कलर लावलेला आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही लावू शकता किंवा स्किप करू शकतात किंवा ड्रायफ्रूटने देखील यावरती गार्निश करू शकतात। तर ह्या पेढ्यांची साठवण आपण फ्रीजमध्ये न ठेवता 8 ते 10 दिवसापर्यंत करू शकतो। तुम्हाला कट करूनही दाखवते, किती सुंदर दिसत आहे बघा। तर माझी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। त्यात अगदी मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे एवढे मऊसूद हे पेढे असतात। तर अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील आणि जर तुम्ही हे मिश्रण बनवलं तर लहान मुलंसुद्धा सहज हे पेढे वळू शकतील, एवढी ही साधी सोपी रेसिपी आहे। चला मग करूया बिना खवा केशरी पेढा। त्यासाठी साहित्य बघूया। 2 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मी इथं, वजनाने पाव किलो आहे। त्यासोबतच अर्धा कप उकडून गार केलेलं दूध घेतलेलं आहे। फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे, गाईचं दूध घ्यायचं नाही। त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, वजनाने 75 ग्राम। 2 ते 3 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि 20 मिनिटं अगोदर काही केशराच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या।
तर असं 1 वाटी केशराचं दूध घेतलेलं आहे. सजावटीसाठी आपल्याला इथे लागणार आहे पिस्ता आणि काही केशराच्या काड्या. तर अशा पद्धतीने सर्व हे आपलं कंदी पेढ्यांसाठी साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग आता पेढे बनवायला सुरुवात करूया. तर तुम्हाला मी इथं वाटी व वजनी दोन्हीही प्रमाण दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणताही घेऊ शकतात. तर तुम्हाला छान अशी कंदी पेढ्यांचा पिवळा रंग येण्याकरिता तुम्ही मात्र 20 मिनिट अगोदर केशराच्या काड्या ह्या गरम दुधामध्ये छान असं भिजवत ठेवायचं, जेणेकरून कंदी पेढ्यांना मस्त असा रंग येतो. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून कंदी पेढे बनवण्याकरिता काही सिक्रेट ट्रिक दिलेल्या आहे, जेणेकरून तुमचे पेढे हे अजिबात बिघडणार नाहीत व अगदी परफेक्ट असे येतील व नवशिकाऊसुद्धा सहज पहिल्यांदाच हे पेढे बनवतील व ही पेढे घरी बनवले आहे असं वाटणारसुद्धा नाही. एवढे भारी बनतात ना हे पेढे मंडळी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अर्धा कप हे दूध घेतलेलं टाकणार व आता गॅसची फ्लेम ही हाय करायची, जेणेकरून पटकन दुधाला उकळी येते व दूध टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये तूप टाकायचं व अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आता मिल्क पावडर टाकायची आहे. दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची, त्यानंतरच त्यामध्ये मिल्क पावडर टाकायची. तर अशा पद्धतीने हळूहळू मी मिल्क पावडर टाकत घेणार. पूर्ण मिल्क पावडर ह्यामध्ये टाकायची नाही. गॅसची फ्लेम ही लो करून हळूहळू 2-3 वेळाही आपण थोडं करून ह्यामध्ये मिल्क पावडर टाकू शकतो, जेणेकरून ह्यामध्ये लम्स अजिबात निर्माण होत नाही. ही मात्र खात्री घ्यायची की जेव्हा आपण मिल्क पावडर दुधामध्ये ॲड करत असतो ना, तेव्हा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, जेणेकरून हे मिश्रण तळाशी अजिबात लागणार नाही व छान असं स्मूथ हे मिश्रण होईल. आता सर्व ही मिल्क पावडर मी ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आणि सतत परतवत राहायचं, एकही यामध्ये लम्स होत नाही. तर अशा पद्धतीने फक्त मात्र ही काळजी घ्यायची की हात न थांबवता हे मिश्रण ढवळत राहायचं आहे, जेणेकरून तळाशी लागणार नाही आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. व तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आता थिक होत आहे मिश्रणाची अशा पद्धतीने. तर तुम्हाला एकूण किती वेळ लागला तेही सांगेल मी. केसर दूध ॲड करत आहे. ह्या स्टेजला जेव्हा मिश्रण असं घट्ट होतं ना, त्यानंतर त्यामध्ये केशराचं दूध टाकायचं आहे. एकूण पाऊण कप इथं मी दूध घेतलेलं आहे. केशराचं 1 वाटी दूध आणि त्यानंतर उरलेलं दूध हे मिल्क पावडरमध्ये ॲड केलं असं. त्यानंतर सर्व ह्यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे व पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण. आणि बघा अशा पद्धतीने हात न थांबवता छान असं मिक्स करत राहायचं आहे. आणि अशा स्टेजला बघा अतिशय पातळही नाही व घट्टही नाही, अशा पद्धतीने हे मिश्रण झालेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे. तर शक्यतो पिठी साखर टाकायची, म्हणजे मग ती पटकन विरघळली जाते. आणि बऱ्याचदा काय होतं, आपण अख्खी साखर घातली ना तर ती सहज लवकर विरघळत नाही, म्हणून शक्यतो पिठी साखरच टाकायची. साखर घालूया. त्यानंतर गॅस लो केलेला आहे. त्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर साखरेला उष्णता मिळाली आहे, त्या कारण बघा असं पातळ हे मिश्रण होतं. आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि छान असं मस्त मिक्स करत राहायचं. तर आता याला मंद आचेवर छान असं परतत राहायचं आहे, जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होऊन याचा गोळा तयार होत नाही. मंद आचेवर 4 ते 5 मिनिट हे मिश्रण मी परतलं आहे. तर आता ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अतिशय पातळही नाही, फक्त ह्यावरती जो ओलसरपणा आहे ना तो कमी झालेला आहे. अशा पद्धतीने असं हलवत असताना हाताला जर हे मिश्रण जड लागतं ना, म्हणजे समजून जायचं की आपलं हे मिश्रण झालेलं आहे. तर आता गॅसची फ्लेम बंद करणार व हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून थंड करून घेणार. तर एक 15 ते 20 मिनिट छान असं मी ह्या मिश्रणाला असंच ठेवून मस्त असं गार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मिश्रणाची कन्सिस्टन्सी मस्त अशी घट्ट झालेली आहे. तर आता असं छान पेढे वडून घेऊ शकतात. तर तुम्ही असेच पेढे वडले आणि जर तुम्हाला वरून सुकल्यासारखं वाटलं ना, तर तुम्ही लगेच हे पीठ छान असं हाताने मळून घेऊ शकतात व त्यानंतर छान असे मस्त तुडतुडीत आपले पेढे येतात, अगदी बेकरीसारखे. अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे मिश्रण दिलं आणि सांगितले की पेढे बनवा, तर अगदी सहज हे पेढे लहान मुलं देखील बनवू शकतील. हे बघा आता हे सर्व मिश्रण मी मस्त असं मळून घेतलं आहे. मस्त असा खव्याचा पेढा दिसतो तसं हे मिश्रण दिसत आहे ना. कोणी म्हणेल का की न खवा ॲड करता हे पेढे बनले आहेत.
चला तर मग आता पेढे बनवायला सुरुवात करूया। तर आपल्याला हवे त्या आकारामध्ये आपण हे पेढे बनवू शकतो, लहान किंवा मोठ्या आकारामध्ये। तर असं बघा, असा मीडियम आकाराचा मी इथं गोळा घेतलेला आहे बघा, आणि त्याने छान असा पेढा वळून घेणार। बघा किती मस्त असा तुडतुडीत हा पेढा आलेला आहे। काय अवघड आहे, काहीच नाही, फक्त मिल्क पावडर, दूध आणि साखरेपासून मस्त असा अगदी बेकरी स्टाईल इन्स्टंट केशरी पेढा तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा पेढाही वळून दाखवते। बघा किती मस्त असं टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे ना। अगदी खव्याच्या पेढ्याला असतात हलके हलके क्रॅक्स, तसे क्रॅक्ससुद्धा आलेले आहेत। अगदी आपण बाहेरून आणतो ना तसेच हे पेढे लागतात। तर अशाच पद्धतीने सर्व हे पेढे मी तयार करून घेणार। इथं हे आपले सर्व पेढे वळून तयार झालेले आहेत। काय मस्त दिसत आहेत ना मंडळी, किती मस्त असे क्रॅक्ससुद्धा आलेले आहेत अगदी खव्याच्या पेढ्यांसारखे। तर सर्व हे पेढे झाल्यानंतर आता छान असं यांना गार्निश करणार। तर इथं काही प्रमाणात मी पिस्त्याचे काप लावत आहे यावरती। मस्त अशी गार्निशिंग केल्यानंतर अजूनच सुरेख दिसतील हे पेढे। तर अशा पद्धतीने सर्व पेढ्यांवरती पिस्त्याचे काप लावून घेणार व मस्त अशी केशराची सुद्धा गार्निश करणार, जेणेकरून आपण याला केशरी पेढा किंवा कंदी पेढा देखील म्हणू शकतो। तर अशा प्रकारे आज आपण 15 ते 20 मिनिटांमध्ये केशरी पेढे तयार केलेले आहेत। तर याला आपण केशरी पेढा देखील म्हणू शकतो, कारण आपण ह्यामध्ये केशराचा वापर केलेला आहे आणि केशराचा रंग देखील आहे, म्हणून याला केशरी पेढा देखील म्हणू शकतो। आणि चवीला इतका मस्त पेढा होतो ना, खूप छान होतो। तर साखरेचं प्रमाण तुम्ही ह्यामध्ये थोडं वाढवू शकता। इथं मी जास्त गोड पेढे केलेले नाहीत, कारण पेढा हा कमी गोडच छान लागतो आणि त्याची जी खरी चव आहे ना ती मिल्क पावडरमध्येच असते, म्हणून साखरेचं प्रमाण कमीही केलं तर काहीही हरकत नाही। कधी कधी असं होतं, एकतर होतच नाही, कारण जो सांगितलेला टायमिंग आहे त्यावरती जर तुम्ही हे कंदी पेढे बनवले ना तर अगदी परफेक्ट बनतील। आणि जेणेकरून कधी कधी असं झालं की मिश्रण तुम्हाला पातळ वाटत आहे झाल्यानंतरही, एकतर साखर टाकल्यानंतर लगेच 4 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम ही बंद करून द्यायची व तुम्हाला तरीही हे मिश्रण पातळ वाटत आहे तर तुम्ही मिश्रण ताटामध्ये काढून त्यामध्ये मिल्क पावडर ॲड करू शकता। किंवा अतिशय कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये गरम दूध थोडं ॲड करून छान असं हे मिश्रण मळून घेऊ शकतात। किंवा तुम्हाला वाटत असेल की हे मिश्रण अजून पातळ आहे कढईमध्ये असताना, तेव्हासुद्धा त्यामध्ये तुम्ही अजून थोडी मिल्क पावडर ॲड करू शकतात। तर ह्या पद्धतीने सुद्धा मिश्रण छान असं घट्ट होत असते। तर अशा पद्धतीने नेहमीप्रमाणेच माझी ही साधी सोपी रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।